ऑफर तर दोघांकडून आहे. तुमचा काय निर्णय झालाय कुणासोबत युती करायची? पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्रपणे आम्ही जातोय. आपण 30 जागांची ऑफर केलेली होती. जागा वाटपामध्ये कुठल्याही प्रकारची रस्सीखेच नाही. जागेची ऑफर आणि तडजोड असा प्रश्न नाही. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा तुम्हाला ऑफर आली होती. भाजप ज्या जागा देते त्यापेक्षा अधिकच्या जागांची त्यांनी ऑफर दिली, तर आजच याच्यावरती शिक्कामोर्तब होईल किंवा पुढच्या काही तासांमध्ये? नाही, आज होईल किंवा उद्या होईल, पण याच्यावरती निर्णय होईल असं मला स्वतःला वाटतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून युतीसाठी ऑफर आहे. मात्र एकनाथ शिंदेंची शिवसेना कुणासोबत जाणार हे आपण जाणून घेणार आहोत. आता आपल्यासोबत मावळचे खासदार श्रीरंग बारणे आहेत. आप्पा, ऑफर तर दोघांकडून आहे. तुमचा काय निर्णय झालाय कुणासोबत युती करायची? भारतीय जनता पक्ष शिवसेना एक पारंपरिक युतीमध्ये गेले अनेक वर्ष जातात. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्रपणे आम्ही जातोय. आमच्या युतीच्या बैठका देखील झालेल्या आहेत आणि अंतिम निर्णय आज उद्याच होईल. आणि या दृष्टिकोनातून आम्ही सर्वस्वी युती म्हणून भारतीय जनता पक्ष शिवसेना या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पुढे जातोय. आपण पुढचा प्रश्न येतो की मग जागा वाटपाचं काय? आपण 30 जागांची ऑफर केलेली होती, तर काय तो तोडगा निघतोय? शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये गेले अनेक वर्ष निवडणुका लढतोय. जागा वाटपामध्ये कुठल्याही प्रकारची रस्सीखेच नाही. जागेची ऑफर आणि तडजोड असा प्रश्न नाही. सामोपचाराने आम्ही या दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते मंडळींनी एकत्रपणे बसून निर्णय घेतोय आणि जे योग्य आहे त्या पद्धतीने पुढे जातोय. त्यामुळे ताणतणाव का किती जागा घेतोय यापेक्षा एकत्रपणे महापालिकेच्या निवडणुकीला पुढे जायचा असा निर्णय घेतलेला आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा तुम्हाला ऑफर आली होती. भाजप ज्या जागा देते त्यापेक्षा अधिकच्या जागांची त्यांनी ऑफर दिली, तर भारतीय जनता पक्ष शिवसेना हे अगोदरपासून खरं तर याच्या चर्चेमध्ये होते. नंतरच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी देखील मला फोन केला. माझे ते मित्र आहेत, परंतु किती कोण जास्त ऑफर देतो याहीपेक्षा युतीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना एकत्रपणे जायचा असा सामोपचाराने निर्णय स्थानिक पातळीवरती झाल्यामुळं त्यामध्ये जागा कमी जास्त हा प्रश्न नाही, पण आम्हाला एकत्रपणे निवडणुकीला पुढे जायचं. हा वरूनच म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे यांची सगळ्यांची चर्चा होऊनच हा निर्णय होतोय. वरिष्ठ पातळीवरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री तशा प्रकारच्या घोषणा देखील केलेल्या आहेत आणि निश्चितपणे पारंपरिक युती ही भारतीय जनता पक्ष शिवसेनेची आहे आणि त्या पद्धतीने पुढे जावं अशा प्रकारचं देखील सुतवाच असल्या कारणानं आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये बरोबर पुढे जाण्याचा निर्णय घेतोय. आजच याच्यावरती शिक्कामोर्तब होईल किंवा पुढच्या काही तासांमध्ये? नाही, आज होईल किंवा उद्या होईल, पण याच्यावरती निर्णय होईल असं मला स्वतःला वाटतं. तर भाजप सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना पिंपरी चिंचवडमध्ये युती करेल आणि त्यावरती पुढच्या काही तासांमध्येच शिक्कामोर्तब होईल असा दावा खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेला आहे. फक्त आता जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा असणार याची उत्सुकता प्रत्येक शहरवासियांना लागलेली आहे. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.